शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमुक्ती केली नाही तर 1 जुलैपासून रेल्वे धावू देणार नाही असा थेट इशारा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जिंतूर शहरातील दादा शरीफ चौक येथे आयोजित भव्य शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग परिषदेत दिला. या परिषदेतून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत, मात्र या लढ्यात शेतकऱ्यांनी एकजुटीने आमच्या सोबत उभे राहिले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उसाला वेगवेगळा दर मिळतो. गुजरातमध्ये उसाला 4,700 रुपये दर मिळतो, तर महाराष्ट्रात उसाला कमी दर मिळतो. याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुजरातचा ऊस साखर देतो आणि महाराष्ट्राचा ऊस मीठ देतो का? असा सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या साखर कारखान्याला उसाला 2,400 रुपये दर दिला जात असतानाही शेतकरी त्यांनाच निवडून देतात, अशी टीका त्यांनी केली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक कदम यांनी केले. प्रास्ताविक इर्शाद पाशा, चांद पाशा पिंपरीकर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन सचिन राठोड यांनी केले.